सध्या सगळीकडे देशभर आंदोलनांचा काळ चालू आहे. दिल्ली येथे जंतर मंतर येथे चालू असणारं आंदोलन तर देशामध्ये सध्या हॉट टॉपिक बनलेलं आहे. शक्तीपीठ विरोधात शेतकरी आंदोलन करतायत. आदिवासी जल जंगल जमीन त्यांची घरं वाचवण्यासाठी आंदोलन करतायत. आणि अशा निराशाजनक वातावरणामध्ये एक गोष्ट मात्र आमच्यासारख्या नागरिकांसाठी आनंदाची आणि आशेची आहे. दिल्ली जंतर मंतर येथे जेव्हा हे विद्यार्थी आंदोलनाला बसलेत त्याला 1 महिना पूर्ण झाला. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हा मुद्दाच वेगळा आहे. परंतु ज्या वेळेला देशाचं भवितव्य असणारी ही पिढी महिनाभर आंदोलन करते, त्यातले काही विद्यार्थी उपोषणाला बसतात, त्यावेळेला सरकारची ही जबाबदारी आहे की एक तरी प्रतिनिधी तुम्ही संवादासाठी पाठवायला हवा. संवाद तरी करा. आणि तरीही या विद्यार्थ्यांनी चिकाटीने सगळ्या अडथळ्यांवर मात करत मीडिया त्यांच्याबरोबर नसताना एकजुटीने त्यांच्या प्रश्नांचा अहिंसेच्या मार्गाने ज्या पद्धतीने पाठपुरावा केला आहे त्या पद्धतीने त्या सगळ्या प्रकारामुळे आम्हाला तर खूप आनंद झालेला आहे. एक आशा परत एकदा मनात जागृत झालेली आहे. प्रामुख्याने नीट पेपर फुटीचा मुद्दा या आंदोलनाचा मुख्य मुद्दा आहे. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला किंवा नाही झाला तरी नागरिक म्हणून आपली पण ही एक जबाबदारी आहे, पालक म्हणून आपली पण ही एक जबाबदारी आहे की अशा चुकीच्या गोष्टींना आपणही खतपाणी कुठल्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने घालत नाही ना हे पाहणं आपलीसुद्धा जबाबदारी आहे. आपणसुद्धा पेपर फुटीसारख्या ज्या गोष्टी समाज विघातक आहेत त्यामध्ये आपण किंवा आपल्या आजूबाजूचे लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी होणार नाही आहेत ना याची काळजी घेणं नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे. आणि दुसरं शिक्षण आणि जागरूकपणे व्यवस्थेला प्रश्न विचारणे, पाठपुरावा करणे हे प्रत्येक धर्माच्या प्रत्येक जातीच्या माणसांसाठी हाच एक चांगला मार्ग आहे. अहिंसेच्या मार्गाने तुम्ही पाठपुरावा करा, त्याचमुळे तुमच्या जातीचं समाजाचं उद्धार होणार आहे.